नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आषाढ महिना सुरू झाला ना की आम्हाला वेध लागतात ते आकाड तळणीचे. मागे प्रियंकाने ज्यावेळेस कापण्या बनवल्या होत्या त्यावेळेस तुम्ही सगळे म्हणाला होतात की रेसिपी शेअर कर, म्हणून म्हटलं चला आज रेसिपी दाखवूया. तर कापण्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर आम्ही इकडे गूळ बारीक चिरून घेतला आहे आणि या गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे. गुळात बुडेल इतकंच पाणी घ्यायचं आहे आणि मग हे गरम करून याचं पाणी करायचं आहे. आता हे पाणी आपलं रेडी झालेलं आहे, पण हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. पाणी थंड झाल्यानंतर इकडे प्रियंकाने कणिक मळायला घेतली. कणकेमध्ये गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ असं मळायचं असतं. प्रमाण सांगायचं झालं तर 2 वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी बेसन पीठ आम्ही घेतले आणि त्यानंतर हे पाणी थंड झाल्यावर त्याच्यातलं थोडं थोडं पाणी घेऊन मस्त गाळून ते घट्ट पीठ मळायचं आहे. चवीसाठी आम्ही याच्यात थोडीशी सुंठ पावडर घातली. तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पावडर, वेलची पावडर तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता. आता हे पीठ जे आहे ना ते बऱ्यापैकी घट्ट असतं, त्याच्यामुळे खूप मेहनत लागते मळायला आणि प्रियंकाची भरपूर मेहनत गेल्यामुळे बघा ती कशी एक्सप्रेशन देते ते. फायनली पीठ मळून झालेलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर हे रेस्ट करायला नाही ठेवायचं, लगेचच आपल्याला कापण्या करायला घ्यायच्या आहेत. त्याच्यातला बऱ्यापैकी मोठा गोळा घेऊन प्रियंकाने त्याची चपाती लाटली. आता ही जी चपाती आहे ना ती कधीच गोल येणार नाही, कारण जसं की मी म्हटलं हे पीठ बऱ्यापैकी घट्ट आहे, त्याच्यामुळे याला सुरकुत्या पडणारच. त्याच्यामुळे गोल करायचा प्रयत्न करू नका. त्यानंतर याच्यावरती थोडीशी खसखस लावून घ्यायची आणि मग परत एकदा लाटणं फिरवायचं, जेणेकरून आपली जी खसखस आहे ती कापण्या तळताना तेलात पडणार नाही आणि आपलं तेल खराब होणार नाही. तर हे बघा मस्त लाटून झाल्याने याची जाडी तुम्ही बघू शकता, पुऱ्यांपेक्षा थोडंफार जाड आहे हे. आता याचा आकार जो आहे ना तो काजू कतरीसारखा असतो, पण काजू कतरीपेक्षा सुद्धा मला हा पदार्थ जास्त आवडतो. आता एक गंमत सांगतो, कुठलाही पदार्थ जर तुम्हाला भरपूर गोड करायचा असेल ना तर तो पदार्थ नवरा बायकोने मिळून करायचा, म्हणजे त्या पदार्थाची गोडी आणि चव दोन्ही वाढतं असं मला वाटतं. बाय द वे गंमत करतोय, तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही दोघं मिळून करतो कारण आम्हाला आवडतं हे सगळं करायला. आता इकडे बघू शकता आपल्या कापण्या मस्त रेडी झाल्या सगळ्या पाडून. आता कापण्या रेडी झाल्या तर चला आकार तळून घेऊया. आता ह्या तळताना आहे ना मी थोड्या फास्ट गॅसवरती तळतोय, कारण मला ह्या ज्या कापण्या आहेत त्या मऊ हव्या आहेत. तुम्हाला जर त्या कडक किंवा खुसखुशीत हव्या असतील तर तुम्ही त्या स्लो गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती तळू शकता. बघा कसला भारी रंग आला आहे. आता आकार तळला आहे, त्यामुळे मग सगळ्यात पहिला जो मान आहे तो देवाचा. देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि मग काय ताव मारायला आपण रेडीच आहोत. तर बाय द वे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.